दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळे गाव येथे आज सरपंच पदाची निवडणूक शांततेत संपन्न झाली। प्रत्यक्षात सरपंच निवडीची प्रक्रिया 11 वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली। प्रत्यक्षात सरपंच पदासाठी 3 अर्ज दाखल झाले। यात उज्ज्वला श्याम मळगे, माजी सरपंच अविता बालाजी कवडे आणि जयश्री ज्ञानेश्वर मळगे यांनी अर्ज दाखल केले होते। यात पूरक म्हणून माजी सरपंच अविता बालाजी कवडे यांनी अर्ज दाखल केला होता। त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यानंतर उज्ज्वला श्याम मळगे आणि जयश्री ज्ञानेश्वर मळगे हे 2 अर्ज अंतिम राहिले होते। शेवटच्या क्षणी उज्ज्वला श्याम मळगे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जयश्री ज्ञानेश्वर मळगे यांचा अंतिम अर्ज राहिल्याने त्या वरळेगावच्या सरपंचपदी त्या विराजमान झाल्या। त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच जयश्री ज्ञानेश्वर मळगे यांचा उपस्थित मंडळींच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला। यावेळेस निर्वाचित सरपंच जयश्री ज्ञानेश्वर मळगे यांनी वरळेगावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे वचन लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिले। संपूर्ण निवडणूक संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी DM माळी यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून DM माळी यांनी काम पाहिले। यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी DM माळी यांच्यासह माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अविता बालाजी कवडे, ग्रामपंचायत सदस्या सुलोचना वाघ, ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला श्याम मळगे, ग्रामपंचायत सदस्या श्रीमंत हक्के, ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, सामाजिक कार्यकर्ती बालाजी कवळे, पोलीस पाटील लक्के, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू हक्के, अविनाश कांबळे, यशवंत सोंगळे, मल्लप्पा हक्के, विश्वनाथ हक्के, पवन कवळे, ज्ञानेश्वर मळगे यांच्यासह वरळेगाव येथील ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते। तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, सपोनी अभंग, पोलीस उपनिरीक्षक बागवान, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप बनसोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशफाक मियावाले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वरळेगाव। श्री ज्ञानेश्वर मळगे माझी सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली आणि सर्व गावकऱ्यांचे मी आभारी आहे। DM माळी, अध्यक्ष अधिकारी, वरळेगाव ग्रामपंचायत निवडणूक 2025। आज रोजी वरळेगाव ग्रामपंचायतीमध्ये नाममात्र स्त्री राखीव या सरपंच पदाच्या जागेकरता निवडणूक रितसर नोटिसा बजावून घेण्यात आली। सदर निवडणुकीकरता जयश्री ज्ञानेश्वर मळगे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांचे आज रोजी मी बिनविरोध निवड झाल्याचे आदेश अधिकारी म्हणून जाहीर करत आहे आणि सदर निवडणुकीसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य वरळेगाव व सर्व गावकरी यांचे सहकार्य लाभले, सर्वांचे मी आभार मानतो। सरपंच पदासाठी एकूण किती उमेदवार अर्ज दाखल झाले होते? सरपंच पदासाठी एकूण 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी 2घांनी अर्ज माघारी घेतले। त्यामुळे एकमेव अर्ज जयश्री ज्ञानेश्वर मळगे यांचा राहिल्याने त्यांचं बिनविरोध निवड झालेली आहे। नमस्कार, मी बालाजी कवडे, वरळेगाव ग्रामस्थ तथा माजी सरपंच अविता बालाजी कवडे यांचं मिस्टर यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये भरघोस काम गावामध्ये केलेलं आहे, भरीव काम केलेलं आहे। त्याच्यानंतर अगोदरचे सरपंच अविता कवडे आणि त्याचबरोबर आजचे जयश्री मळगे यांच्यामध्ये अगोदर जे सामंजस्य करार झालेला होता तोंडी, त्याप्रमाणे त्यांनी गेल्या महिन्यामध्ये 13 जानेवारीला राजीनामा दिला आणि प्रशासनाने तो राजीनामा मंजूर केला। त्याच्यानंतर सर्वांचा आदर करून जयश्रीताई मळगे यांची आज नूतन सरपंचपदी, वरळेगावचे नूतन सरपंचपदी निवड झालेली आहे। तर त्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व ग्रामपंचायत बॉडी किंवा इतर सर्व मान्यवर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सहर्ष अभिनंदन करतो, आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो। गावच्या विकासासाठी ते नक्कीच तत्पर राहतील आणि त्यांचं आज त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, रात्री ऐतिहासिक निर्णय घेऊन त्यांनी त्यांच्यामध्ये जो बदल केलेला आहे, ज्यांनी त्यांना शब्द दिला होता, त्यांनी सरपंच करण्यासाठी डावलं होतं, त्यांनी त्यांचा निर्णय बदलून त्यांची भूमिका वेगळी मांडली आणि आज ते सरपंच पदावरती विराजमान आहेत। त्याबद्दलही त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत आणि खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद।